हाय गाईज. तर आज आम्ही चाललो शिक्रापूरला. मम्मी आणि मी शिक्रापूरला माझं काम होतं थोडंसं, म्हणून आम्ही दोघी चाललो होतो. आम्ही टेम्पोने गेलो होतो आणि इथे ह्या समोरची गाडी होती त्याच्यावर किल्ले शिवनेरी लिहिलं होतं. ते ॲक्च्युअलमध्ये खूप छान वाटत होतं आणि आम्ही टेम्पोने गेलो कारण आम्हाला तिथे पटकन म्हणजे तीच गाडी सापडली, म्हणून आम्ही त्याच गाडीने गेलो. आणि मग एक 10-15 मिनटात आम्ही शिक्रापूरमध्ये पोहोचलो. आणि माझ्या मांडीवरती जी बॅग होती त्याच्याने मला पुढे पाय ठेवायला, म्हणजे पाय माझे असे लांब लांब होत होते आणि गाडीचा स्पेस थोडासा कमी होता, म्हणून मग मी तशीच बसले आणि त्यात बॅग मांडीवरती होती. मग आम्ही चौकात वरच्या चौकात उतरलो. आय गेस वरचा चौक खालचा चौक, मला खूप कन्फ्युजन होतं. मग आम्ही रोड क्रॉस करत होतो पण इतक्या साऱ्या गाड्या होत्या. मग शेवटी एक गाडी एकदम हळूहळू येत होती, मग आम्ही जायचं ठरवलं. ती गाडी इतकी स्लो झाली की आम्ही तिला धडकलो असतो जरी आम्ही चालत होतो तरी. आणि पहिला रोड तर क्रॉस झाला, दुसरा करत होतो. इकडे गाड्या थोड्याशा लांब होत्या म्हणून आम्ही पळत पळत दोघी पण गेलो. मम्मीने तोंडाला बिंडाला बांधलं होतं, मी बांधलं नव्हतं. मग मी कॅडबरी घेतली, पाण्याची बॉटल घेतली खाण्यासाठी. मग आम्ही दोघी तिथून निघालो. पहिले मी पैशाचा हिशोब केला की मला ते पहिलं कन्फ्युजन झालं होतं, मग नंतर झालं बरोबर. मग आम्ही दोघी जे मेन काम होतं हॉस्पिटलमध्ये जायचं तिथे गेलो. तिथे बसून मी कॅडबरी फोडतच होते आणि मम्मी बोलली, काय तू डॉक्टरने पाहिलं तर डॉक्टर काय बोलते? म्हणलं मी आता छोटी नाही, काय नाही बोलले डॉक्टर. मग मी फोडत होते पण मला ती पहिले तर फुटतच नव्हती, नंतर फुटली. आणि मग आम्ही दोघींनी ती मम्मीला पण दिली मी थोडीशी. फोडायला जरा जास्तच वेळ गेला तिला, कारण ते पॅकेट आणि माझे नेल्स थोडे मोठे आहेत ना, त्याच्यामुळं फोडायला थोडा प्रॉब्लेम झाला. तरी मी फोडलं आणि कचरा बॅगेत ठेवला आणि मग मम्मीला दिली कॅडबरी खायला. मम्मीने घेतली आणि मग मी पण थोडीशी खाल्ली. मग आम्ही तिथून निघालो कारण डॉक्टर लेट येणार होते. मग आम्ही गेलो, मम्मीचा ब्लाऊज शिवायचा होता. मग आम्ही तिकडे चाललो होतो चालत दोघीजणी. आणि रस्त्याने ट्रॅफिक तर खूपच जाम होतं. तिथला तर काय आम्ही व्हिडिओ काढला नाही. आणि नंतर हॉस्पिटलचं काम उरकलं, सगळं झालं. मग घरी येताना भूक लागली होती कारण मी शाळेतून आले पेपर देऊन, आणि मग ते तसंच लगेच इकडे निघालो. पावभाजी आणि डोसा खाल्ला. रिक्षामध्ये 6 सीटर असते रिक्षा, त्याच्यात लिटरली 10 ते 12 जणं बसवले होते. मग आम्ही रिक्षातून फाट्यावर आलो. मग आम्ही स्कूटी घेऊन आलो घरी आणि मम्मी तर हळूहळू चालवते गाडी, मम्मीने जास्त फास्ट चालवत. मग आम्ही घरी पोचलो. बाय.